नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कधी, किती आणि कशामुळे, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने निर्यात शिथिल करण्याचा निर्णय घेतला. मात्र आंतरराष्ट्रीय किमतीत झालेली घसरण आणि निर्यात शुल्क वाढीमुळे भारतातून कांदा निर्यात झाला नाही. कांदा निर्यातीवर गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून निर्बंध घालण्यात आले होते. या निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर कमी झाल्याचं त्याचा विरोध झाला. अखेर निर्यात खुली झाली. मात्र जाचकटीमुळे कांदा निर्यात मंदावली असल्याने दिसून आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून कांदा निर्यातीच्या दरसोड धोरणामुळे परकीय बाजारपेठेत देशाचे स्थान डळमळीत होत आहे. चीन, इजिप्त आणि पाकिस्तानमधून कांद्याच्या उपलब्धतेमुळे भारताला फटका बसत आहे. सरकारने स्वतः कांदा पिकवावा. कांदा उत्पादकांचे कष्टाचे पिकलेल्या कांद्याला शुल्क आकारून लूट करण्यापेक्षा सरकारने व अधिकाऱ्यांनी स्वतःच कांदा पिकवावा. कांदा पिकवायचा शेतकऱ्यांनी शुल्क लावून पैसे कमवायचे सरकारने, हे तर इंग्रज राजवटीपेक्षाही भयंकर काम सुरू आहे. सरकारने बिनअट निर्यात पूर्णत खुली केली पाहिजे, असं एकंदरीतच या ठिकाणी मध्ये म्हटलं आहे. जी काय महत्त्वाची अपडेट असतात, जी काय महत्त्वाची घडामोड असते तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचले जातात. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटू माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला सांगा. तर भेटूया पुढील. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.